नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय गुप्तचर विभागामध्ये MTS शिपाई पदासाठी एकूण 360 पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। MTS पदासाठी ही जाहिरात असणार आहे। IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो, तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्याला मराठीमध्ये भारतीय गुप्तचर विभाग असे देखील म्हटले जाते। या विभागामध्ये 10वी पास वरती जाहिरात आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, मैदानी चाचणी असते का, तर असेल तर कशा प्रकारे, आणि अभ्यासक्रम काय आहे, पेपर मराठीमध्ये होईल की हिंदीमध्ये, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। आता तुमच्या समोर पूर्ण जाहिरात तुम्हाला सविस्तर स्पष्टपणे पूर्ण माहिती सांगणार आहे। त्याच्या अगोदर येथे छोटीशी माहिती सांगून घेतो। आता सध्या पोलीस भरती 2025 ची अर्ज प्रक्रिया चालू आहे। तुम्हाला सर्वांना माहित असेल, पोलीस भरतीच्या तयारीसाठी सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत। पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे। याचा फायदा असा होतो की इथून मागे झालेले 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असल्यामुळे या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। सर्वत्र महाराष्ट्रामध्ये दोनही पुस्तके उपलब्ध आहेत। कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही नक्कीच खरेदी करा। जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात। आता या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे येथे ओपन केलेली आहे। जागा देखील बघू शकता। इथे जागा कशा बघू शकता, इंटेलिजन्स ब्युरो, IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आणि मिनिस्ट्री अँड होम अफेअर्सच्या अंतर्गत काम करणारे हे डिपार्टमेंट आहे। पद जे असणार आहे MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ, जनरल एक्झाम 2025 साठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जागा कशा असणार, शहरानुसार जागा असणार आहे। महाराष्ट्रामध्ये 2 शहरांसाठी येथे जागा असतात। एक मिनिट झूम कमी करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपले शहर दिसेल महाराष्ट्रातील। ठीक आहे, इथे बघू शकता। आता इथं जर 25 नंबरला जर बघितलं तर 25 नंबरला महाराष्ट्रातील 2 शहरे ऍड आहेत। तर मुंबईला जागा आहेत 22 जागा, 22 जागा आहेत मुंबईला, आणि त्याच्यानंतर 2 जागा आहेत, 2 जागा आहेत नागपूरला। आता या कॅटेगरी वाईज देखील दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला देखील या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्यायचा असेल तर 9403169816 या नंबरवरती कॉल वगैरे करू नका, फक्त व्हॉट्सअप करून घर बसल्या तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकतात। आता या ठिकाणी फक्त फॉर्म भरायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा। कागदपत्रे काय लागतात, या ठिकाणी लिंक पाठवा, हे अमुक तमुकसाठी मेसेज करू नका। फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये येथे भेटून जाईल। टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल, त्याच्यावरती फॉर्म भरण्याची लिंक भेटेल, आणि तरच फॉर्म भरायचा असेल तरच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, इतर कोणत्याही कारणासाठी कॉन्टॅक्ट करू नका। आता या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा इथे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दाखवून घेतो। थोडी झूम करू द्या म्हणजे तुम्हाला थोडं स्पष्ट दिसेल। ठीक आहे, इथं जर बघितलं मुंबईला एकूण जागा आहेत 22 जागा। तर ओपनला या ठिकाणी बघितल्या तर इथे बघू शकता, इथे 10 जागा आहेत ओपन कॅटेगरीसाठी। ठीक आहे, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी साठी जर बघितलं तर 4 जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी। त्याच्यानंतर SC कॅटेगरी बघू शकता, येथे SC कॅटेगरीसाठी देखील 4 जागा आहेत। किती जागा आहेत मुंबईला? 4 जागा। ठीक आहे, त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी फक्त 1 जागा आहेत, आणि EWS कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर नागपूरला बघितलं तर या ठिकाणी ओपनला जागा नाही, ओबीसीला 1 जागा आहे, SC ला जागा नाही, ST ला जागा नाही, त्याच्यानंतर EWS ला 1 जागा आहे, नागपूरला 2 जागा आहेत। तर अशा प्रकारे या जागा आहेत। टोटल मिळून जागा या ठिकाणी बघू शकता 362 आहे। परंतु आपण महाराष्ट्रासाठीच फॉर्म भरू शकतो, कारण आपले ज्या आपण या ठिकाणी अप्लाइंग हे झोन आहे ना, हे झोन आपल्या या ठिकाणी त्याचं डोमिसाईल असणे गरजेचे आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील 2च जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये असतो। ठीक आहे, आता मेन मुद्द्याकडे येऊया। संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे। आता अर्ज प्रक्रिया कधीपासून आहे, काय आहे, संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगून घेतो तुम्हाला। आता तुम्ही इथे बघितलं तर या ठिकाणी कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहेत, तर 22 नोव्हेंबर पासून सुरू झालेले आहेत। जवळजवळ 8 दिवस झाले फॉर्म चालू झालेले आहेत। तर 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। म्हणजे तुमच्याकडे फक्त आज 2 तारीख आहे, तुमच्याकडे 13 ते 14 दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी। आज म्हणजे आधीपासूनच फॉर्म चालू झालेले आहेत। तर याच्याबद्दल आता डिटेल्स मध्ये संपूर्ण या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, मैदानी चाचणी वगैरे आहे का हे सांगतो। सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, इथे कोणत्याही प्रकारची मैदानी चाचणी होत नाही। उंची वगैरे काही वगैरे वजन वगैरे काही चेक करत नाही। फक्त या ठिकाणी तुमची पेपर होतं, एकच पेपर होतो। ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे ते। आता सर्वात पहिल्यांदा याचं मी पेमेंट तुम्हाला सांगून घेतो। MTS हे पदाचं नाव असणार आहे। सेंट्रल लेवलचा जॉब असणार आहे। ग्रुप C चा नॉन गेजेटेड हा
जॉब असणार आहे. लेव्हल 1चं पेमेंट तुमचं याच्यामध्ये असणार आहे. बेसिक पेमेंट हे 18,000 बेसिक पेमेंट हे 18,000 तर 56,900 एवढं असणार आहे. याच्यामध्ये आता या ठिकाणी आय-बी डिपार्टमेंटला सिक्युरिटी अलाउन्स जॉबमध्ये भेटतात. त्याचं 20% जास्त इतर जॉबपेक्षा जास्त पेमेंट भेटेल. आता या ठिकाणी इन्क्लूड पेमेंट आता डायरेक्टली फायनल पेमेंट हे 18,000 बेसिक आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 32,000 ते 35,000 याच्यामध्ये बघायला भेटेल, कारण हे 20% अलाउन्स भेटतात. मुंबईला जर या ठिकाणी जर जॉब असेल तर या ठिकाणी तो जास्त भेटेल, 35,000च्या पुढे पेमेंट जाईल. तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर जर बघितलं वयाची अट काय आहे? वयाची अट काय आहे? 18 वर्षापासून 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर विचार केला एस-सी आणि एस-टी वाले उमेदवार त्यांना 5 वर्षाची सूट असते. त्याच्यामुळे ते उमेदवार या ठिकाणी 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि ओबीसी असेल तर त्यांना 3 वर्षाची सूट आहे. त्याच्यामुळे 26, 27, 28 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट इथं मी तुम्हाला सांगून घेतो. पेमेंट वगैरे सांगितलं. आता शैक्षणिक पात्रता काय आहे? हा महत्त्वाचा विषय आहे. तर या ठिकाणी बघू शकता मॅट्रिक्युलेशन म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत आहात तेथील डोमिसाईल आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नागपूर आणि मुंबईला फॉर्म भरू शकतो. तर आपल्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. आणि ते कधीचं पाहिजे तर 14 डिसेंबरच्या अगोदरचं पाहिजे. 14 डिसेंबरच्या अगोदरचं तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. 10वी पासवरती भरती आहे. पुन्हा एकदा सांगतो 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि एस-सी एस-टी असेल तर 30 वर्षापर्यंत भरू शकता. ओबीसी असेल तर 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आता या ठिकाणी अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे? पेपर मराठीमध्ये होईल की नाही हे देखील मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. आणि याच्या नोट्स जर पाहिजे असेल हे देखील मी तुम्हाला सांगतो. याची प्रोसेस एकदम फास्ट लेवलची होत असते. त्याच्यामुळे या ठिकाणी नोट्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्या कशा प्रकारे घ्यायच्या हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगून घेतो. त्याच्यानंतर नोट्स कशा मिळवता येतील सर्व पी-डी-एफ स्वरूपामध्ये हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे 100 मार्काचा तुमचा पेपर. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग बद्दल विद्यार्थी कमेंट करत आहेत. त्याच्याबद्दल देखील मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. 1 मिनिटामध्ये अभ्यासक्रम सांगून घेतो. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस म्हटलेला आहे. जनरल अवेअरनेस हा विचार करा. याच्यामध्ये संपूर्ण भारताचा इतिहास असतो. इतिहास, भूगोल, संपूर्ण भारताचं जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सोबतच याच्यामध्ये चालू घडामोडीचा देखील समावेश असतो जास्तीत जास्त. ठीक आहे. हे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 40 प्रश्न 40 गुणांसाठी हे 40 प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला गणित गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स असते. ते 20 प्रश्न विचारले जातील. म्हणजे या ठिकाणी हे गणिताचे 20 वेगळे प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 20 वेगळे प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण याचे 20 वेगळे प्रश्न. अशा प्रकारे एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. किती 100 प्रश्न? 100 मार्कासाठी विचारले जातील. आणि हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 तासाचा वेळ म्हणजे फक्त आता हे 100 प्रश्न आहेत आणि हे सोडविण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फक्त 60 मिनिटाचा वेळ असतो. किती? 60 मिनिटाचा असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पेपर मराठीमध्ये होईल की हिंदीमध्ये हे देखील सांगतो. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे देखील सांगतो. आता इथं अभ्यासक्रम दिलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंगचा इथे उल्लेख केलेला आहे. बघू शकता 1/4चं निगेटिव्ह मार्किंग येथे असणार आहे. 100 प्रश्न सोडवण्यासाठी फक्त 60 मिनिटाचा वेळ असणार आहे. ठीक आहे. याचं मेरिट त्याच्यामुळे कमी लागत असतं. ठीक आहे. आता इथं एक पॉइंट लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग 1/4ची असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 4 प्रश्न चुकवणार त्यावेळेस तुमचा 1 मार्क कट केला जाईल. हा पॉइंट इथे लक्षात घ्या. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग बद्दल सांगितले. आता नोट्स बद्दल माहिती सांगतो. आता या ठिकाणी बेसिक वगैरे माहिती दिलेली आहे. हा दुसरा पार्ट दुसरी परीक्षा कशी होते ते देखील मी तुम्हाला सांगतो. आता नोट्स बद्दल पहिल्यांदा सांगतो. या ठिकाणी जनरल स्टडीज, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण सर्व विषयांच्या नोट्स आपल्याकडे एकदम कमी किमतीमध्ये भेटतील. आणि सर्व पी-डी-एफ स्वरूपामध्ये सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी भेटतील. फक्त किती? 210 रुपयामध्ये. फक्त 210 रुपयामध्ये या नोट्स भेटतील. आणि तुम्हाला सांगतो हा पेपर मराठीमध्ये होत नाही पेपर. आणि आपल्या ज्या नोट्स आहेत पेपर हा हिंदीमध्ये असतो. आणि आपल्या ज्या नोट्स आहेत त्या मराठीमध्ये आहेत. कितीला आहेत तर 210ला सर्व विषयांच्या नोट्स 210ला. याचे पी-डी-एफ भेटेल ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात. या नोट्स घेण्यासाठी जो वरती हा नंबर दिलेला आहे बघू शकता.
आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी वेगळा नंबर दिलेला आहे, हा नोट्सचा वेगळा आहे 91 39 64 31 99. या नंबरवरती 210चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि IBच्या नोट्स पाहिजेत मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर. परंतु एक मुद्दा पुन्हा लक्षात घ्या, नोट्स आपल्या मराठीमध्ये आहेत आणि पेपर हिंदीमध्ये होणार आहे. ज्यांचं मराठी आणि हिंदी दोनही लँग्वेज चांगले आहेत त्यांना नक्कीच या नोट्सचा फायदा होईल, कमी किमतीमध्ये देत आहोत. ठीक आहे. आता निगेटिव्ह मार्किंग सांगितले, अभ्यासक्रम सांगितला, शैक्षणिक पात्रता सांगितली, वयाची अट सांगितली, संपूर्ण डाऊट तुमचे क्लिअर केलेले आहेत. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे.